नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपले 36 पर्यंत एक्झाम्पल्स झालेले आहेत 36 पर्यंत. पुढलं 37 एक्झाम्पल आपण पाहूया. हा तर पहा, आपल्याला या ठिकाणी काय पाहायचं आहे की क्वेश्चन टॅगचं वाक्य विचारलेलं आहे. क्वेश्चन टॅग बघा, एव्हरी स्टुडंट्स कॉम्प्रिहेन्शन लेवल इज डिफरंट. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग अँड रिराइट द सेंटेन्स. आता क्वेश्चन टॅग जर आपल्याला विचारला असेल परीक्षेमध्ये तर कशा पद्धतीने लिहायचं असतं बघा. दिलेलं वाक्य आपण तशा तसं लिहायचं असतं. एव्हरी स्टुडंट्स कॉम्प्रिहेन्शन लेवल इज डिफरंट. पूर्ण वाक्य लिहून कॉमा द्यायचा. कॉमा दिल्यानंतर काय करायचं असतं, सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं असतं. आता सहाय्यकारी क्रियापद कोणत्या वाक्यामध्ये इज आहे, इज घेतलं. मात्र वाक्य जर होकारार्थी असेल तर उत्तर नकारार्थी करायचं असतं आणि इजला संक्षिप्त नकार द्यायचा, इजंट. आणि पुन्हा करता घ्यायचं असतो. वाक्याच्या सुरुवातीचा करता एव्हरी स्टुडंट्स कॉम्प्रिहेन्शन लेवल हा करता आहे. मग ते घ्यायचं का नाही, तर त्याच्यासाठी सर्वनाम काय येतं ते बघायचं. मग विद्यार्थ्यांची समजून घेण्याची पातळी, पातळी म्हणजे निर्जीव घटक आहे, त्यासाठी सर्वनाम इट म्हणून इट घ्यायचे. तर इजंट इट हे आपलं उत्तर येईल. म्हणून ऑप्शन नंबर इजंट इट सी हे आपलं उत्तर करेक्ट असेल. ओके, त्यानंतर नेक्स्ट. आता पहा, आय वॉज क्वाईट हॅपी गेटिंग इन टू IIT. ओके, बट माय जॉय वॉज शॉर्ट लिव्ह असं म्हणलेलं. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह शोविंग द प्रॉपर यूज ऑफ दो. बघा, आता दोचा वापर करा म्हणले. करेक्ट यूज दो असं परीक्षेत तुम्हाला विचारलं जातं. दो म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये काय आलेलं आहे, बट आले. बट आले म्हणजे वाक्य कंपाऊंड सेंटेन्स झालं. आपल्याला आता कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवायचंय म्हणजे दोचा वापर करायचा आहे. तर दोचा वापर करत असताना काय करायचं असतं विद्यार्थी मित्रांनो, तर वाक्यातील बट काढायचं असतं, तिथं कॉमा द्यायचा असतो आणि वाक्याच्या सुरुवातीला दो घ्यायचं असतं. झालं उत्तर. बघा, दोची रचना कशी करायची, जर आपल्याला दोचा वापर करा म्हणलं, यूज दो, दोचा वापर करा म्हणलं, तर काय करायचं, दिलेल्या वाक्यातील बट काढायचं, कॉमा द्यायचा आणि वाक्याच्या सुरुवातीला दो घ्यायचं. म्हणजे दो आय वॉज क्वाईट हॅपी गेटिंग इन टू IIT, म्हणजे जरी मला IIT मध्ये ऍडमिशन मिळणार होतं त्यासाठी मी आनंदी होतो. माय जॉय वॉज शॉर्ट लिव्ड, मात्र माझा आनंद हा तात्पुरता होता, शॉर्ट लिव्ड होता, कमी वेळ. मग ते असणार ऑप्शन कुठला आहे बघा. बघा, दो आय वॉज क्वाईट हॅपी गेटिंग इन टू IIT, पण इथं बट घेतले बघा. बट घेतल्यामुळे हे येणार नाही. आय वॉज क्वाईट नाही, दोन सुरुवात पाहिजे. इथं दोन सुरुवात आहे, इथं दोन सुरुवात आहे का नाही, म्हणजे सी आपलं उत्तर आलं. दोन सुरुवात झाली, दोन सुरुवात. दो आय वॉज क्वाईट हॅपी गेटिंग इन टू IIT. ओके, आणि बट काढून काय द्यायचं, कॉमा, इथं कॉमा आहे. माय जॉब वॉज शॉर्ट लिव्ड. हा बघा, उत्तर सी करेक्ट आलं. म्हणजेच बट काढून वाक्याच्या सुरुवातीला दो घ्यायचा आणि बटच्या ठिकाणी कॉमा. संपलं, सोपी टेक्निक आहे. त्यानंतर नेक्स्ट, ही इज अ ग्रेट किंग. चूज द करेक्ट एक्सक्लामेटरी सेंटेन्स. बघा, एक्सक्लामेटरी सेंटेन्स साठी क्वेश्चन विचारलेला आहे. तो एक महान राजा होता. आता एक्सक्लामेटरी सेंटेन्स करा म्हणले की वाक्याची सुरुवात फॉटने किंवा हावने करायची असते. फॉटने किंवा हावने. आता वाक्यामध्ये जर ए किंवा ऍन आला असेल तर वाक्याची सुरुवात फॉटने होते आणि ए किंवा ऍन नसेल तर सुरुवात हावने होते. मग इथं फॉटने सुरुवात केली. ओके, फॉट. ओके, फॉट नंतर जे वाक्यात ए आलेलं आहे ते ए घ्यायचं असतं. आता इथं हे उद्गारवाचक चिन्ह आहे. तर फॉट इथं ए आलं नाही म्हणजे उत्तर चुकलं. इथं चुकून डबल ए झालंय, पण इथं उद्गारवाचक चिन्ह पण दिलं नाही म्हणून बी चुकीचं आहे. तर फॉट नंतर ए घ्यायचं असतं. ए नंतर सहाय्यकारी क्रियापदाच्या पुढला भाग जशा तसा घ्यायचा. फॉट अ राहिलं काय, ग्रेट किंग घेतलं आणि वाक्याच्या सुरुवातीचा कर्ता आणि क्रियापद शेवटी लिहून उद्गारवाचक चिन्ह द्यायचं असतं. त्याला एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणायचं. म्हणजे व्हॉट अ ग्रेट किंग ही इज, म्हणजे तो काय महान राजा आहे असं झालं. आता ही इज अ ग्रेट किंग, तो खूप महान राजा आहे. पण तो काय महान राजा, एक्सक्लामेटरी उद्गारवाचक वाक्य. मग उद्गारवाचक वाक्य करत असताना जर वाक्यात ए किंवा ऍन आला असेल तर सुरुवात फॉटने करायची असते. मग इथं फॉटने सुरुवात केली. फॉट नंतर वाक्यात आलेले ए जशा तसं लिहून घ्यायचं आणि वाक्यात जर व्हेरी, ग्रेट, एक्स्ट्रीमली, रिअली, कम्प्लिटली शब्द आले काढायचे असतात. मात्र इथं ग्रेट हे राजासाठी आल्यामुळे काढायचं नाही, ते जशाच लिहायचं. व्हॉट अ ग्रेट किंग घेतलं आणि वाक्याच्या सुरुवातीचं कर्ता आणि क्रियापद घ्यायचं असतं. ही इज, ही इज आणि शेवटी उद्गाराचे चिन्ह.
मग व्हॉट अ ग्रेट किंग ही इज असणार ऑप्शन आहे बी सी. त्यामुळे सी ऑप्शन आपलं करेक्ट आलं. ओके. अँड द नेक्स्ट. आता बघा, यू विल नॉट रिकवर रिफ्रेन फ्रॉम स्मोकिंग. बघा, यू विल नॉट रिकवर म्हणजे तू कव्हर होणार नसेल. रिफ्रेन फ्रॉम स्मोकिंग, स्मोकिंग तू टाळ. रिफ्रेन म्हणजे टाळणे. चूज द करेक्ट सेंटेन्स युजिंग अनलेस. अनलेसचा वापर करा म्हणजे. अनलेस म्हणजे जर नाही तर. आता अनलेस कुठं वापरले बघा, यू विल रिकवर. ओके, अनलेस यू रिफ्रेन फ्रॉम स्मोकिंग. इथलं नॉट काढून टाकले बघा. यू विल रिकवर म्हणजे तू रिकवर होशील. अनलेस यू रिफ्रेन फ्रॉम स्मोकिंग, जर तू स्मोकिंग करणं टाळलं नाहीस तर तू रिकवर होशील. म्हणजे इथं अनलेसचा वापर कसं केलेला बघा, बरोबर केलेला आहे. अनलेस यू रिकवर, तू जर रिकवर झाला नाहीस तर यू विल रिफ्रेन फ्रॉम स्मोकिंग, तर तुला स्मोकिंग सोडून द्यावं लागेल. हे चुकीचं आहे. यू विल नॉट रिकवर अनलेस यू रिफ्रेन फ्रॉम स्मोकिंग. हा, यू विल नॉट रिकवर, तू रिकवर होणार नसेल अनलेस यू रिफ्रेन फ्रॉम स्मोकिंग. स्मोकिंग जर तू सोडणार नाहीस तर तू रिकवर होणार नाहीस. जर सोडणार नाहीस तर, जर नाही तर अनलेसचा अर्थ होतो. म्हणजे हे वाक्य आपलं करेक्ट आहे. हे का चुकीचं आहे? तर हे नॉट इथं काढायची गरज नव्हती. हे जसे तसं ठेवायचं होतं. ओके, यू विल नॉट रिकवर अनलेस यू स्मोक. बघा, जर तू स्मोक करणार नाहीस तर तू रिकवर होणार नाहीस. वाक्य चुकीचं आहे. ठीक आहे ना, आपल्याला स्मोकिंग केलं म्हणून यू विल नॉट रिकवर हे जशा तसं आलं. इथं मात्र काय घेतलं आपण दोन्ही वाक्याच्या मध्ये, अनलेस घेतलं आणि हे आज्ञार्थी वाक्य आहे. आज्ञार्थी वाक्यामध्ये करता नसतो म्हणजे यू असतो, म्हणजे इथं यू रिफ्रेन हा करता वापर, म्हणून सी करेक्ट आहे. द नेक्स्ट. द पेन ऑफ अ वुंड टू आवर सेल्फ रिस्पेक्ट मे पॉइझन अ होल डे. बघा, म्हणजे आपल्या सेल्फ रिस्पेक्टला जर कोणी दुखावलं गेलं तर ते दिवसभर आपल्याला त्याची जखम होऊन जाते. तर पहा, चूज द करेक्ट पेअर ऑफ ऑक्झिलरी अँड इट्स फंक्शन इन द सेंटेन्स. आता या वाक्यामध्ये एक ऑक्झिलरी आणि त्याचं फंक्शन दिलेलं आहे पहा. मे कंपल्शन, मे पॉसिबिलिटी, मे पॉसिबिलिटी, मे ऍडवाइस. चूज द करेक्ट पेअर ऑफ ऑक्झिलरी अँड इट्स अ फंक्शन इन द सेंटेन्स. म्हणजे ह्या सेंटेन्स मध्ये काय फंक्शन दिलेला, तर शक्यता, जर आपल्याला कोणी दुखावलं, आपलं मन कोणी दुखावलं तर आपण दिवसभर दुःखी राहण्याची शक्यता आहे. शक्यता म्हणलं की पॉसिबिलिटी. आता इथं पॉसिबिलिटी दर्शवणारे ऑप्शन कोणते आहेत? इथं मे पॉसिबिलिटी, मे पॉसिबिलिटी, मे कंपल्शन, मे ऍडवाइस. ऍक्च्युली तर ठीक आहे, हे मे पॉसिबिलिटी असणार उत्तर करेक्ट आहे. इथं पॉसिबिलिटीची ऐवजी प्रोबॅबिलिटी होतं, संभाव्यता. ठीक आहे, इथं एक मिस्टेक झालेली आहे, पण सी उत्तर आपलं करेक्ट आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट. हा, जे युज्ड टू विजिट अवर होम, रिमूव्ह युज्ड टू. आता युज्ड टू ला अंडरलाईन केली, युज्ड टू काढून टाका म्हणले. आता मग पहा, युज्ड टू काढून टाका म्हणजे कशाचा वापर करा, तर जनरली युज्ड टू काढून वूडचा वापर केला जातो आणि वूड काढून युज्ड टू चा वापर केला जातो. म्हणजे लक्षात घ्या, हे वूड काढून कशाचा वापर केला जातो, युज्ड टू. आणि युज्ड टू काढून कशाचा वापर केला जातो, वूडचा वापर केला जातो. म्हणजे हे दोन्ही एकमेकाला समांतर आहेत. वुड आणि युज्ड टू चं फंक्शन सेम आहे. वाक्यात वुड आलं की काढून युज्ड टू घ्यायचं आणि युज्ड टू आलं की काढून वुड घ्यायचं. आता वुड असणार ऑप्शन कोणतं आहे, तर कुड आहे, शुड आहे, विल आहे, वुड आहे. वुड असणार ऑप्शन डी आहे, म्हणून उत्तर आलं डी. बघा, वाक्यात युज्ड टू आले काढायचं आणि काय घ्यायचं असतं, वुड घ्यायचं असतं. म्हणजे बघा, दे युज्ड टू विजिट अवर होम, ते आमच्या घरी भेट देत असत. आणि दे वुड विजिट अवर होम, ते आमच्या घरी भेट देत असत. दोन्हीचा अर्थ एकच, अर्थ बदलत नाही. आता पहा, आय लव्ह सॉल्विंग प्रॉब्लेम्स ऑफ फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स ऑफ द 9th स्टँडर्ड. रिराईट युजिंग टू इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ द अंडरलाईन वर्ड. आता अंडरलाईन केलेला शब्द कोणता आहे, तर इथं सॉल्विंग आहे. आणि या शब्दाला काय बनवावं म्हणले, इन्फिनिटिव्ह बनवावं म्हणले. आता इन्फिनिटिव्ह करा म्हणलं की त्या क्रियापदाचं आयएनजी काढून त्याच्या अगोदर टू घ्यायचं असतं, टू सॉल्व. म्हणजे इन्फिनिटिव्ह बनवा म्हणजे इथं काय करायचं असतं, टू सॉल्व. ओके, म्हणजे याचं आयएनजी निघून जातं, झालं इन्फिनिटिव्ह. मग आता आय लव्ह टू सॉल्व असणार ऑप्शन, आय लव्ह टू सॉल्विंग आलं.
नाही येणार. आय लव्ह टू सॉल्व इथं आलं, बी करेक्ट. इथं सोल्युशन्स आहे, इथं सॉल्विंग आहे, येणार नाही. उत्तर बी आपलं उत्तर करेक्ट आलं बा. आय लव्ह टू सॉल्व प्रॉब्लेम्स ऑफ फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स ऑफ द 9th स्टँडर्ड. म्हणजे मी 6वीत असतानाच लेखक नववीच्या विषयाचे, नववीच्या विद्यार्थ्यांचे मॅथमॅटिक्सचे आणि फिजिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असत. ओके. त्यानंतर पहा, ट्रॅव्हलिंग इज अ वे टू रिव्हर्स टाइम. चूज द करेक्ट फंक्शन ऑफ अंडरलाईन. अंडरलाईन केलेलं करेक्ट फंक्शन चूज करा. ते ट्रॅव्हलिंग इथं वर्ब आहे, पार्टिसिपल आहे, जरंड आहे का इन्फिनिटिव्ह आहे. आता क्रियापदाला एन झाले काय असतं ते जरंड असतं. जरंड क्रियापदाला एन झाले की जरंड असतं. क्रियापदाच्या अगोदर टू आले की इन्फिनिटिव्ह असतं. ओके. आता पार्टिसिपलचे दोन प्रकार आहेत, प्रेझेंट पार्टिसिपल आणि पास्ट पार्टिसिपल. प्रेझेंट पार्टिसिपल म्हणलं की क्रियापदाच्या आयएनजी युक्त रूपाला प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतात. म्हणजे जसं बघा, प्लेइंग, प्लेइंग हे काय झालं, प्रेझेंट पार्टिसिपल. आणि पास्ट पार्टिसिपल कशाला म्हणायचं बघा, किंवा फक्त पार्टिसिपल म्हणलं की क्रियापदाचं काय असतं, दुसरं रूप असतं प्लेड. ओके. फक्त प्रेझेंट असेल तर क्रियापदाचं पहिलं रूप असतं जसं प्ले. आणि पास्ट पार्टिसिपल म्हणलं की क्रियापदाचं तिसरं रूप असतं. म्हणजे कशाला काय म्हणायचं हे आपल्याला कळायला पाहिजे. म्हणजे इथं हॅड प्लेड असेल, हॅड प्लेड म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप आले असतं हॅड नंतर, त्याला पास्ट पार्टिसिपल म्हणायचं. किंवा हॅव पार्टिसिपल, हॅव प्लेड असेल, हॅज प्लेड असेल, हॅड प्लेड असेल तर ह्याला पास्ट पार्टिसिपल असे म्हणतात. तर हे जरंड आहे. ओके. Only at 1.3 million billion would the earth be too hot to be habitable. Rewrite using so that. तर so that चा वापर करा म्हणले. So that चा वापर करायचा म्हणजे टू टू काढायचं असतं. बरोबर आहे की नाही? टी टू काढून सो आणि टीओ टू काढून दॅट घ्यायचं असतं. मग आता याचं उत्तर कसं होतं बघा, सो दॅटची रचना करा म्हणलं की उत्तर कसं होतं याचं, हे जे आहे ओनली, बघा, ऍट 1.3 मिलियन, ओके, बिलियन वुड द अर्थ बी, हे टी काढून सो घ्यायचं असतं, सो हॉट. ओके. हे टी काढून दॅट घ्यायचं असतं, दॅट. आता दॅट नंतर करता घ्यायचा असतो वाक्याच्या सुरुवातीचा. ओनली ऍट 1.3 मिलियन बिलियन वुड द अर्थ, म्हणजे अर्थ, अर्थ पृथ्वीसाठी आलेला आहे. मग पृथ्वीसाठी इथं सर्वनाम काय घ्यायचंय, एट घ्यायचंय, एट. ओके. त्यानंतर वाक्य वर्तमान काळात असेल तर क्यू नॉट, भूतकाळात असेल तर कुड नॉट घ्यायचं असतं. इथं वुड भूतकाळ आलेला आहे पण कुड नॉट, इट कुड नॉट. ओके. आणि मग राहिलेलं मग काय, हॅबिटेबल. म्हणजे ऑप्शन नंबर कोणतं येईल बघा आता, इट कुड नॉट, सी येईल. ओनली 1.3 मिलियन बिलियन वुड द अर्थ बी सो हॉट दॅट इट कुड नॉट बी हॅबिटेबल. आता बघा, वस्ती करून राहणं म्हणजे त्या ठिकाणी कोणीही राहू शकणार नाही. मग इटच्या ऐवजी करता वन वापरला तरी चालतो इथं बरं का. वन करता कुणीही हॅबिटेबल नाही पृथ्वीवर. जर एवढं ओनली ऍट 1.3 मिलियन बिलियन वुड द अर्थ बी टू हॉट, जर एवढी जर उष्ण असेल, सो हॉट असेल, तर तिथं कोणीही राहू शकलं नसतं. म्हणून इथं ईटच्या ऐवजी वन करता सुद्धा चालतो. पण इथं ऑप्शन मध्ये आलं होतं, पण वन करता तिथं करेक्ट आहे ऑप्शन सी. नेदर जॉन डॅश हिज फ्रेंड्स वेर एबल टू अटेंड द पार्टी. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. आता इथं अँड, नॉर, बट, ऑर काय येईल इथं बघा. इथं नाहीदर आलंय, नाहीदर आलं म्हणजे इकडे काय पाहिजे, नॉर पाहिजे. नॉर असणार ऑप्शन बी आहे. नाहीदर जॉन नॉर हिज फ्रेंड्स वेर एबल टू अटेंड द पार्टी. म्हणजे जॉन ही नाही, त्याचे मित्रही नाहीत पार्टीला हजर राहण्यास असमर्थ आहेत किंवा राहू शकले नाहीत, दोघेही नाहीत. आय पुट द फोन डाऊन, इट रँग अगेन. रिराईट द सेंटेन्स युजिंग हार्डली वेन. आता इथं हार्डली वेनची रचना सांगितली बघा तुम्हाला. कशाची रचना सांगितली, हार्डली वेन. आता हार्डली वेन म्हणले की वाक्याच्या सुरुवातीला काय घ्यायचं असतं,
हार्डली हॅड घ्यायचं असतं. 2 वाक्य दिले तर पहिल्या वाक्याच्या सुरुवातीला हार्डली हॅड घ्यायचं असतं. त्यानंतर करता आय, कर्त्यानंतर क्रियापदात तिसरं रूप घ्यायचं असतं. आता पुट दुसरं रूप आहे तर तिसरं रूप पुटच येणार. हार्डली हॅड आय पुट फोन डाऊन, म्हणजे मी फोन खाली ठेवला न ठेवला तोच. हा, आता दोन्ही वाक्याच्या मध्ये वेन घ्यायचं असतं. वेन इट रँग अगेन, दुसरं वाक्य जशा तसं रँग अगेन, म्हणजे मी फोन खाली ठेवताच क्षणी पुन्हा वाजला. म्हणजे हार्डली हॅडची अशी रचना असते. मग आता असं वाक्य असलेलं कोणतं उत्तर आहे बघा. हार्डली हॅड आय पुट द फोन डाऊन वेन इट रँग अगेन. हा, हार्डली हॅड सी उत्तर बरोबर आहे. इथं आय हॅव हार्डली, आय हॅज हार्डली नाही येणार. इथं आय हॅड हे येणारच नाही, कारण हार्डली हॅड न सुरुवात पाहिजे ना. मग हार्डली हॅड न सुरुवात असणार ऑप्शन आहे सी, तेच उत्तर आलं. या पद्धतीने दोन्ही वाक्याच्या मध्ये वेन येतं. त्यानंतर नेक्स्ट, द मॅन इज, ही इज स्टँडिंग ओव्हर देअर इज माय अंकल. कंबाईन द सेंटेन्स युजिंग द करेक्ट रिलेटिव्ह प्रोनाउन. करेक्ट रिलेटिव्ह प्रोनाउनचा वापर करा. आता रिलेटिव्ह प्रोनाउन संबंधी सर्वनामाचा वापर करायचा कुठं, इथं हीच्या ठिकाणी करायचा आहे. कारण का इथं ही प्रोनाउन आहे ना, मग हे तर ही काढून आपल्याला रिलेटिव्ह प्रोनाउन घ्यायचंय. म्हणजे द मॅन इज, आता इथं इज पण निघून जातं. द मॅन, आता मॅन माणसाचा संदर्भ आला की हू घ्यायचं असतं. द मॅन हू इज स्टँडिंग ओव्हर देअर इज माय अंकल, म्हणजे माणूस जो जिथे उभा आहे ते माझे काका आहे. म्हणजे ह्या द मॅनचं हेल्पिंग ऑफ इकडं आहे, इथं घ्यायची गरज नाही. मग आता द मॅन हू असं कुठे बघूया. द मॅन हू, हा इथं आहे बघा. द मॅन हू, इथं विच आहे, इथं हू माहिती हूच आहे, हे येणार नाही तर हू पाहिजे. द मॅन हू इज स्टँडिंग ओव्हर देअर, ओके, इज माय अंकल, म्हणजे तो माणूस तिथं थांबलेला तो माझा काका आहे. म्हणजे हू रिलेटिव्ह प्रोनाउन, म्हणजे व्यक्तीचा संदर्भ आला द मॅन माणूस, व्यक्तीचा संदर्भ आला तर हू घ्यायचंय, आणि वस्तूचा संदर्भ आला किंवा प्राण्याचा संदर्भ आला तर विच वापरायचं तिथं असं. Each boy and each girl dash dash given certificate. Fill in the blanks with correct subject verb agreement. Subject verb agreement. म्हणजे हे तुम्हाला स्पॉट द एरर साठी विचारलं जातं ऍक्च्युली. तर इच बॉय अँड इच गर्ल डॅश डॅश गिवन सर्टिफिकेट, प्रत्येक मुलगा आणि प्रत्येक मुलीला सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे. गिवन क्रियापदात ते स्वरूप आहे. आता इथं जरी अँड न जरी दोन कर्तव्य असले तरी पण इथं इच आलेलं आहे. इच गर्ल म्हणजे प्रत्येक मुलगी सेपरेट झाली. इच बॉय प्रत्येक मुलगा सेपरेट झाला. मग सेपरेट साठी सर्वनाम काय आहे? आता जवळच्या अँडच्या नंतर कर्त्याच्या जवळचं क्रियापद कोणतं? इच गर्ल प्रत्येक मुलगी, प्रत्येक मुलीसाठी सर्वनाम शी येतं, आणि शीच्या पुढे काय येतं? हॅज येतं. हॅव, आर, वेअर अनेक वचने आहेत, एकच एक वचने आहे, म्हणून इथं हॅज सी येणार. म्हणजे इच बॉय अँड इच गर्ल हॅज गिवन सर्टिफिकेट. ओके, त्यानंतर नेक्स्ट, ही इज अ टॅलेंटेड परफॉर्मर डॅश डॅश दॅट ही इज नर्वस ऑफ द क्राऊड. ही इज अ टॅलेंटेड परफॉर्मर, तो एक अतिशय बुद्धिमान असा टॅलेंटेड असा परफॉर्मर आहे. ओनली दॅट, की ज्यामुळं ही इज नर्वस ऑफ द क्राऊड, मग फक्त गर्दीमुळे तो नर्वस आहे. ओनली दॅट, फक्त, फक्त म्हणले की ओनली, म्हणजे ओनली दॅट ही इज नर्वस. ओनली दॅट, म्हणून ऑप्शन नंबर सी हे आपलं उत्तर आलं. ठीक आहे. तर पहा अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो हे जे 50 क्वेश्चन्स आपण घेतलेले आहेत हे परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. हे वारंवार पहा, व्यवस्थित लक्ष देऊन ऐका, याच्या बाहेरचं ग्रामर येत नाही. ओके, धन्यवाद.